25 मे रोजी पहाटे 3:30च्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे बदलापूर परिसरात खळबळ उडाली होती। मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बदलापूर येथे आलेल्या एका तरुणाला ओव्हरटेकच्या किरकोळ कारणातून वाद घालत त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आली होती। हा संपूर्ण प्रकार बदलापूर पूर्वेतील शबरी हॉटेल नजीक घडला होता। मात्र बदलापूर पोलिसांनी तत्पर तपास करत अवघ्या काही तासातच तिन्ही आरोपींना अटक करत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केलाय। या प्रकरणातील फिर्यादी राहुल दामोदरे हा आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बदलापूर येथे आला होता। कार्यक्रम आटोपल्यानंतर तो ओला गाडीतून परत जात असताना बदलापूर पूर्वेच्या शबरी हॉटेल नजीक रस्त्यातच ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून एका दुचाकी स्वारासोबत त्यांचा वाद झाला। सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर दुचाकीवर असलेल्या तिघांनी संताप व्यक्त करत ओला गाडी अडवली। यानंतर आरोपींनी ओला गाडीत बसलेल्या राहुल दामोदर याला जबरदस्ती खाली उतरवला आणि त्याच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्याला गाडीपासून बाजूला नेत चाकूचा धाक दाखवण्यात आला। आरोपींनी त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेत घटनास्थळावरून पलायन केला। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। प्रकरणाची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र हलवली। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली। तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आणि अवघ्या काही तासातच एका लॉजवर छापा टाकून तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आला। यामध्ये रेकॉर्डवरील आरोपी लकी सिंग, किस्मत सिंग जुन्नी, सागर रोहिदास शिंदे आणि रोहित सुरेश जाधव या तिघांनाही पूर्व पोलिसांनी ताब्यात घेतला। अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी बदलापूर परिसरातील रहिवासी असून त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू, वाहन तसेच लंपास करण्यात आलेली सोन्याची चैन जप्त केली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी 100% रिकव्हरी करण्यात यश मिळवलंय। बदलापूर पूर्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला असून तपास पथकातील एपीआय अनुकूल दोंदे, पोलीस हवालदार सुधाकर वरखंडे, पोलीस नाईक नेमाने, पोलीस शिपाई शिवनाथ लोखंडे, पोलीस हवालदार पालवे, पोलीस हवालदार पाटोळे यांच्या विशेष प्रयत्नातून या आरोपींना अटक करण्यात आली आहे। बदलापूर पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक केलं जात असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। तर बदलापूर पूर्व हद्दीमध्ये रॉबरीचा प्रकार घडलाय, आरोपी अटकेत आहे, काय संपूर्ण प्रकार? दिनांक 25 मे रोजी सकाळी 3:30 वाजे सुमारास यातील फिर्यादी राहुल दामोदरे हा त्याच्या मित्राकडे वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आला होता। तो परत जाताना ओलाने जात असताना एक दुचाकी स्वारासोबत त्यांचे ओव्हरटेक करण्यावरून वाद झाले आणि त्या वादावरून ओव्हरटेक करून दुचाकी स्वाराने ते वाहन थांबवले आणि वाहन थांबवल्यावरून आम्हाला कट का मारला या कारणावरून त्यांनी त्या ओलामधील जो कस्टमर बसला होता त्याला खाली उतरवलं आणि त्याच्यासोबत वाद घातले आणि त्याला त्या वाहनापासून दूर नेऊन चाकूचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील चेन काढून घेतली। सदर घटनेमध्ये आम्ही सीसीटीव्ही व तांत्रिक तपास करून यातील रेकॉर्डवरील आरोपी लकी किस्मत सिंग जुनेर हा रेकॉर्डवरील आरोपी आम्ही अटक केलेला आहे आणि त्याच्यासोबत इतर त्याचे 2 साथीदार आहेत, रोहित जाधव आणि सागर शिंदे, दोघं राहणारे बदलापूर आणि लकी सुद्धा हा बदलापूरला राहणार आहे। त्याचं पूर्व रेकॉर्ड आहे। सदर आरोपी त्यांनी गुन्ह्यात जी चाकूचा धाक दाखवून जी चेन चोरली होती ती काढून दिलेली आहे व सदर गुन्ह्यात तपास कामे जप्त केलेली आहे व सदर गुन्ह्यात वापरलेला चाकू सुद्धा आपण जप्त केला आहे व जे त्यांनी वाहन वापरलं होतं दुचाकी ते सुद्धा आपण जप्त केलेलं आहे। 100% रिकव्हरी झालेली आहे। सध्या आरोपी रिमांडमध्ये आहेत। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर। जुने दागिने आणा आणि नवे दागिने घेऊन जा, तेही 0% घटमध्ये। त्यात नवे दागिने मिळणार फक्त 6% मेकिंग चार्जेस वर। कुठे? फक्त पीएम गोल्ड मध्ये। विश्वास, शुद्धता आणि आकर्षक डिझाईन्स सर्व काही एकाच ठिकाणी। पीएम गोल्ड मध्ये सोनं, चांदी आणि रिअल डायमंडही मिळणार, तेही हॉलमार्क मध्ये।